तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर. आज खूप दिवसांनी परत एक ब्लॉग बनवतोय. थंबनेल बघून तर समजलं असेल कसा ब्लॉग आहे, कशावर ब्लॉग आहे. स्वीटीवर ब्लॉग आहे आमच्या. ही आमच्यात आता नाही आहे, गेली सोडून आम्हाला. आता फेक तर डोळ्यातून पाणी नाही काढू शकत. जेव्हा यायचं होतं तेव्हा आलं, जायची होती ती गेली. जास्त तर काय बोलू नाही शकत. नर्वस आहे बोलण्यामध्ये तिच्याबद्दल. काय बोलू काय समजत नाही आहे. ब्लॉग बनवायची अशी काही इच्छा नव्हती. बोललो स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी बनवतोय. कोणी बघा नका बघू हा तुमचा प्रश्न आहे. पूर्ण व्हिडिओ मी कोणाला सांगणार पण नाही आम्ही हा व्हिडिओ बघा करून. मी माझ्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. तर बोलण्यासारखं काहीच नाही आहे. झाली सांगायला फक्त एवढंच आहे की 15 तारखेला ऑफ झाली. आजारी होती बिचारी. गणपतीला घेऊन गेलो होतो गावी. मस्त खेळली बिळली सगळं. गणपती विसर्जनपर्यंत व्यवस्थित होती. इथून तिथून पळत होती. देव घरातून निघाले. त्यानंतर तिने जो प्रॉब्लेम काय क्रिएट झाला, ती आजारी डाऊन काय पडली, तिला मुंबईला आणला, डॉक्टर केलं, सलाईन लावली. आठवडाभर सलाईनवर होती. 9 तारखेपासून ती 15 तारखेपर्यंत नॉनस्टॉप सलाईनवर होती. शेवटी जायचं होतं तो जातोच. काय बोलू आता त्याच्यावर, काय सुचत नाही काय बोलू. तर गेली ती. बाकीचं तुम्ही व्हिडिओमध्ये बघा तिच्या मेमरीज. एवढ्यापासून आणला होता लास्टचा, पण त्याच दिवशी मी व्हिडिओ बनवला. काय माहिती अचानक. आता मी तिचा व्हिडिओ एवढे बनवत नाही शक्यतो. मला काय अंगात आलं, भूत आलं माझ्या अंगात काय माहिती. मी नॉर्मलच एक छोटासा एक व्हिडिओ बनवला जेव्हा ती आजारी होती. त्याच दिवशी ती गेली रात्री, त्याच रात्री. तर बघा व्हिडिओ पूर्ण. तर गाईज हा व्हिडिओ आहे ज्या दिवशी तिला आम्ही घ्यायला गेलो होतो. ही स्वीटीची भावंड. हातात पकडली. मित्राच्या म्हणजे मित्राकडे डॉग होती तीच पिल्लू होती स्वीटी. बघा दाखवतो, स्वीटी पण दाखवतो. त्याच्यामध्ये आहे ती. या दोघांमधली ती राईट साईडची पिंक नोज आणि मम्मी स्वीटीची सेम कॉपी तशी दिसते. तिला पण एक दिवस दाखवून जाईन भेटायला तेव्हा दाखवीन तुम्हाला. हे बघा माझ्या घरी आणली होती तेव्हा जाम मस्ती करायची. आणि हे बघा लाडकी मम्मीची. भूक लागली बघा, मम्मी राग आला की तिला अशी हाताने भरवायची तेव्हा खायची. नाही तर खायची जेवायची नाही. नखरेवाली होती कुत्री जाम. कुत्री कमी आणि माणूस जास्त होती ती. जा सोनू बघ तो बिंदास तिला पकडतो. स्वीटी स्वीटी असते जा आतमध्ये. दादा बाबू काय करायचं ना दादा मी एवढं छोटं पकडत आहे आणि मी एवढूच असताना 4 तर या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही तो लहान पोरगा एवढा स्वतः जरी चावणार नाही. पप्पा बोलले त्याला काय करायचं नाही, ती काहीच नाही करणार. उलटी ती त्याला पळायची, तो मस्ती करायचा म्हणून. तो काय काहीच नाही. तर तो तिच्या मागे मागे जायचा, पण ती त्याला उलट काहीच नाही करायची. लहान पोराला कधीच त्रास नाही दिला, काही नाही दिला. कधीच कोणाला चावली नाही आतापर्यंत. फक्त मस्ती तेवढीच करायची. हे बघा ट्रेनिंगचे व्हिडिओ माझे. त्याला काही ना काही शिकवायचं तेव्हा. मी नवीन घरातले जेव्हा इथं आलेलो, या नवीन रूम घेतला होता तेव्हा. जुने पण आहेत अजून, हळूहळू तुम्हाला कळतील. हे बा पप्पा ट्रेनिंग घ्यायचे काय ना काय. ते खेळायला घेऊन जायचे तेव्हा. काठी पेकली काठी आणून द्यायची तेव्हा धावत धावत जाऊन. अजून खूप सारे व्हिडिओ आहेत. आमच्या इथं हा एक ग्राउंड होता मोठा. असं ती एका जागेवर लॅबसारखी राहायचीच नाही स्थिर. बाळाला फिश पाहिजे का? फिश फिश पाहिजे.
वरती असं बसायचं आणि सगळं भिजवून टाकायचं पाण्यात नाही येऊन. मग मम्मी कोणाला ओरडणार? मला. तू तर शाना बाबू आहे, तू तर शाना बाबू आहे. सेकंड स्वीटी सेकंड, गुड गर्ल. वाटाणे वगैरे सगळं खायची. मधी मधीच ऑडिओ दिलाय मी, काय काय असंच ठेवलंय. ते पण ऐका मस्ती किती करायची, काय 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 नाही काय. बघा या वर्षीचा जेव्हा गणपती विसर्जनचा दिवस होता तेव्हा मध्ये मध्ये नाचत होती. खूप क्लिप्स आहेत पण बोललो व्हिडिओ खूप मोठी होईल म्हणून थोडेच क्लिप्स टाकलेत. मध्ये मध्ये नाचत होते इकडून तिकडून, एकदम ॲक्टिव्ह. त्या 1-1.5 तासानंतर तिला काय त्रास झाला काय माहिती. नंतर डाऊनच पडली, शांतच झाली एकदम. हे मुंबईला आल्यावर व्हिडिओ काढले होते मी. हाताला सलाईन पण नाही, ते सलाईनचं काय असतं ते पट्टी बिट्ट्याने ते सलाईन लावला डायरेक्ट. तोच दिवस आहे. सकाळी एकदा काढलेला व्हिडिओ नाही, परत रात्री पण मी काढलेला आल्यावर कामावरनं. एकदम शांत झाली, कारण ती अशी कधी शांत नसली. एवढ्या वर्षामध्ये बसली होती, एवढं 2-2.5 वर्ष माझ्याकडे होती, 2.5 वर्ष कधीच शांत नव्हती. ही रात्र ती शेवटची माझ्या घरातली. सो नाही आता जिथं कुठं असेल खुश असेल.